विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आज आपण आपल्या बी.कॉम भाग 1च्या दुसऱ्या सत्रामध्ये जी आपल्या मराठीतील प्रसिद्ध कवी आणि ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविवर्य कुसुमाग्रज यांची अत्यंत गाजलेली, अत्यंत प्रसिद्ध मराठी साहित्य विश्वामध्येच नव्हे तर केवळ मराठी साहित्य विश्वातच नव्हे तर संपूर्ण भारतीय साहित्यामध्ये आणि वैश्विक साहित्यामध्ये अत्यंत महत्त्वाची ठरलेली पृथ्वीचे प्रेमगीत नावाची कविता जी आपल्या बी.कॉम भाग 1च्या दुसऱ्या सत्राच्या आवश्यक मराठीच्या अभ्यासक्रमामध्ये आहे, त्या कवितेचा भावार्थ उलगडण्याचा प्रयत्न या व्याख्यानामध्ये आपण करणार आहोत. पृथ्वीचे प्रेमगीत ही ती कविता आहे. कविवर्य कुसुमाग्रज ज्यांचं मूळ नाव हे विष्णू वामन शिरवाडकर, विवा शिरवाडकर, आणि त्यांनी या नावाने मराठीमध्ये नटसम्राट, ययाती देवयानीसारखी अनेक नाटकं लिहिली आणि रंगभूमीवर त्या नाटकांनीसुद्धा एक इतिहास निर्माण केला. असे कुसुमाग्रज हे अत्यंत अष्टपैलू असे प्रतिभावंत, परंतु त्यांच्या व्यक्तित्वाचा प्रधान धर्म जर कोणता आहे असा आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं की मूलधर्माने आणि पिंडधर्माने ते एक कवी हृदयाचे प्रतिभावंत आहेत. त्याच्यामुळे मराठी काव्याच्या क्षेत्रामध्ये किंवा मराठी साहित्याच्या क्षेत्रामध्ये कविवर्य कुसुमाग्रज यांची कविता ही आपल्या पृथुगात्म अशा वैशिष्ट्यांनी आणि स्वतंत्र अशा प्रकारच्या प्रतिभेच्या तेजाने उजळून निघालेली दिसते. कविवर्य कुसुमाग्रजांची माहिती जी आहे किंवा कुसुमाग्रजांचा परिचय आहे तो आज इथे आपण खूप विस्ताराने करणार नाही, कारण की आपल्याला कवितेच्या रसग्रहणावर, मोठी कविता आहे, 11 कडव्यांची ही कविता आहे, त्याच्यामुळे त्या कवितेच्या रसग्रहणाकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. अर्थातच कुसुमाग्रजांचा जो एक काव्यपट आहे तो मराठी काव्याच्या क्षितिजावर एक विशाल असा, विराट असा, विस्तीर्ण अशा प्रकारचा पैस आहे, एक काव्यपैस आहे, ज्याच्यानी त्यांच्या कवितेनी हा संपूर्ण एक विराटपट व्यापलेला आहे. अगदी 1933 पासून म्हणजे जीवनलहरी हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह 1933 प्रकाशित झाला आणि त्याच्यानंतर अनेक काव्यसंग्रह त्यांचे प्रकाशित होत गेले. त्यातला महत्त्वाचा टप्पा विशाखा नावाचा काव्यसंग्रह, जो इथे आपल्याला मागच्या स्क्रीनवर दिसतो आहे, विशाखा, हा विशाखा त्यांचा अत्यंत महत्त्वाचा पहिलाच काव्यसंग्रह मानला गेला. कारण की या काव्यातून खरे कुसुमाग्रज जे मराठी साहित्यामध्ये विख्यात झाले आणि मराठी साहित्यामध्ये एक देशभक्तीपर, राष्ट्रभक्तीपर, सामाजिक जाणीवेची अत्यंत प्रभावी अशा प्रकारची कविता प्रसवणारा, निर्माण करणारा आणि त्याच्यातून आपल्या समाज जीवनाच्या भावभावनांशी एकरूप झालेला, हजार हृदये गहिवरती तर मन माझेही गहिवरते, असे हजारासंगे आहे जडलेले माझे नाते, असं म्हणणारा एक कवी किंवा समिधाच सख्याया त्यात कसा ओलावा, कोठून फुलापरी बामकरंद मिळावा, जात्याचं वृक्ष या एकच त्या आकांक्षा, तव आंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा. अशा प्रकारची रसिकाच्या हृदयातला, जनतेच्या, समाजाच्या हृदयातला देशभक्तीचा अंतर अग्नी, सामाजिक जाणीवेचा अंतर्वन्नी क्षणभर तरी फुलवण्याची आस बाळगणारा हा कवी हा मराठी काव्यरसिकांच्या गळ्यातला ताईत बनलेला आपल्याला दिसतो. कारण की जसा जसा काळ पुढे जातो कुसुमाग्रज यांचं कविमन त्या काळाशी सुसंगत समाजमनाशी आपलं नातं जोडतं आणि समाजमनाचे प्रश्न काव्याच्या माध्यमातून आणि मांडण्याचा प्रयत्न करतो. विशाखा हा त्यांच्या काव्यसंग्रहाचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा. यामध्येच ही पृथ्वीचे प्रेमगीत नावाची कविता समाविष्ट आहे, म्हणून विशाखाचं इतकं वर्णन मी केलं. त्यानंतर त्यांचे अनेक काव्यसंग्रह प्रकाशित झाले.
अगदी 1999 त्यांच्या मृत्यूपूर्वी काव्यसंग्रह त्यांचा जो प्रकाशित झाला तो म्हणजे मारवा नावाचा काव्यसंग्रह. म्हणजे किती दीर्घ कालखंडामध्ये 1930 ते 2000 म्हणजे जवळजवळ 70 वर्षपर्यंत 7 दशकपर्यंत आपल्या अत्यंत प्रभावी काव्याने आणि मराठी रसिक मनावर अधिराज्य गाजवणारा आणि मराठी काव्याच्या क्षेत्रामध्ये एक अत्यंत मोलाची पृथगात्म अशी स्वतंत्र स्वायत्त अशी स्वतःची भर घालणारा असे कवी म्हणजे कुसुमाग्रज. विराट वड ही त्यांची कविता आहे. हे त्यांच्या व्यक्तिमत्वाला लागू होणारं रूपक आहे. खरं तर अत्यंत विराट अशा प्रकारची प्रतिमा कुसुमाग्रजांची मराठी काव्याच्या क्षेत्रामध्ये आहे. म्हणून असं म्हटलं जातं किंवा आपल्याला असं म्हणता येतं की ज्याप्रमाणे रवींद्रनाथ टागोर हे बंगाली संस्कृतीचे प्रतिनिधी कवी आहेत किंवा ज्याप्रमाणे महादेवी वर्मांसारख्या कवयित्री किंवा अग्गेसारखे लेखक हे हिंदी भाषिक संस्कृतीचे प्रतिनिधी कवी आहेत, त्याप्रमाणेच कविवर्य कुसुमाग्रज हे मराठी संस्कृतीचे प्रातिनिधिक कवी आणि साहित्यकार आहेत असं आपल्याला म्हणता येतं. म्हणूनच भारतीय ज्ञानपीठाचा अत्यंत मानाचा पुरस्कार ज्या केवळ 4 मराठी साहित्यिकांना आजवर प्राप्त झाला त्याच्यामध्ये कुसुमाग्रज एक आहेत. कुसुमाग्रजांची ही जी काव्ययात्रा आहे ही काव्ययात्रा आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळू शकते. माझा हा जो ग्रंथ आहे मी लिहिलेला मराठी काव्यधारा स्पंद आणि छंद, या ग्रंथामध्ये लाखे प्रकाशन नागपूरने काढलेला ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये कुसुमाग्रजांची कविता नव्या शोधवाट नावाचा एक दीर्घ 30 पृष्ठांचा लेख आहे. मी त्याच्यामध्ये कुसुमाग्रजांच्या संपूर्ण काव्यविश्वाचं अवगाहन केलेलं आहे आणि त्याच्यावर भाष्य करण्याचा त्याचं मोठेपण शोधण्याचा प्रयत्न या लेखामध्ये केलेला आहे. आपण हा ग्रंथ बघू शकता आणि या ग्रंथातल्या या लेखाच्या आधाराने कुसुमाग्रजांचं विश्लेषण आपल्याला करता येऊ शकतं. तर कुसुमाग्रजांचा हा जो विशाखा काव्यसंग्रह आहे त्याच्यातली ही कविता आहे. ही कविवर्य कुसुमाग्रज यांची ही कविता पृथ्वीचे प्रेमगीत, त्या कवितेचा आपण या ठिकाणी आता विचार करणार आहोत. मित्रांनो, ही कविता 11 कडव्यांची अशी कविता आहे. अत्यंत प्रसिद्ध अशी कविता आहे. त्या कवितेमध्ये एक प्रकारचं रूपक कवीनी केलेलं आहे. पृथ्वीचं रूपक कवीनी वापरलेलं आहे. तसंही आपल्या परंपरेमध्ये आपण पाहतो आणि विशेषतः कुसुमाग्रजांच्या काव्यामध्ये आपल्याला दिसतं की ते भारतीय रूपकांचा, भारतीय प्रतीकांचा अत्यंत प्रभावी वापर आपल्या काव्यामध्ये करताना दिसतात. मघाशी जे मी म्हटलं की मराठी संस्कृतीचे प्रतिनिधी कवी किंवा भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधी कवी म्हणून आपण कुसुमाग्रजांच्या काव्याचा विचार करतो. अर्थात प्रतीकं ही जशी एखाद्या विशिष्ट भूभागाशी, संस्कृतीची आणि जोडलेली असतात त्याप्रमाणे ती वैश्विकही असतात हे आपल्याला जाणवतं. जसं पृथ्वीचं प्रतीक आहे, हे प्रतीक जसं एका विशिष्ट भाषिक संस्कृतीशी जोडलेलं आहे तसंच ते एक प्रकारे आणि भूगोलाच्या आणि अंतराळ विज्ञानाच्या पार्श्वभूमीवर आपण जर विचार केला तर सूर्याभोवती फिरणाऱ्या पृथ्वीचं प्रतीक हे वैश्विक अशा प्रकारचं प्रतीक आहे. आणि कुसुमाग्रजांच्या कवितेचं हेच वैशिष्ट्य आहे की त्यांच्या काव्यातल्या निसर्गाच्या प्रतिमा, त्यांच्या काव्यातल्या पर्यावरणातल्या प्रतिमा या अत्यंत प्रभावी आणि अत्यंत चपखल अशा प्रकारच्या प्रतीकांचा वापर कुसुमाग्रजांच्या काव्यामध्ये दिसतो. पृथ्वीचं प्रेमगीत ही खरं तर कुसुमाग्रजांच्या प्रेमकवितेतलं एक अत्यंत महत्त्वाचं असं काव्य आहे. स्वतःच कुसुमाग्रजांनी त्याला गीत म्हटलेलं आहे, पृथ्वीचं प्रेमगीत म्हटलं आहे. आणि पृथ्वीने सूर्याला उद्देशून आणि लिहिलेलं हे मनोगत आहे, व्यक्त केलेलं हे मनोगत आहे, हेही आपल्या लक्षात येतं. पृथ्वीचं प्रेमगीत ही त्यांची 11 कडव्यांची कविता जी आहे ती एक प्रकारची प्रतिकात्मक आणि रूपकात्मक कविता आहे. रूपक आणि प्रतीक ह्या ज्या दोन संकल्पना आहेत, संज्ञा आहेत, यांचं कुसुमाग्रजांच्या एकूणच काव्यामध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे. हे जे पृथ्वीचं प्रेमगीत आहे हे एक प्रकारचं ज्याला आपण म्हणू प्रेमविषयक
नाट्यगीत आहे असं आपल्या लक्षात येतं. नाट्यकाव्य, नाट्यकविता, अर्थात नाट्यकविता म्हणजे नाट्यपद नव्हे, नाटकातलं पद हे नाट्यपद, नाटकातलं गाणं हे म्हणजे नाट्यपद अशी संज्ञा आहे. नाट्यकविता म्हणजे ज्याच्यामध्ये नाट्यात्मकता आहे, ज्याच्यामध्ये नाट्यमय अशा प्रकारचं पर्यावरण आहे आणि ज्याच्यामध्ये विविध व्यक्तिरेखांचा संघर्ष आणि समन्वय ज्या कवितांमध्ये दाखवलेला असतो त्याला आपण नाट्यकविता साधारण म्हणतो. सुधीर रसाळ यांचा जो कविता आणि प्रतिमा नावाचं प्रसिद्ध पुस्तक आहे त्याच्यामध्ये ह्याची या सगळ्या विषयांचं आणि त्यांनी विस्ताराने विश्लेषण केलेलं आपल्याला दिसतं. तर पृथ्वीचं प्रेमगीत हे एक प्रकारचं नाट्यगीत आहे आणि त्या नाट्यगीतामध्ये पृथ्वीच्या प्रेमविषयक भावनांचं म्हणजे एक प्रकारे कवीच्या स्वतःच्या प्रेमविषयक भावनांचं, प्रेमविषयक जाणीवांचं किंवा प्रेमविषयक तत्त्वज्ञानाचं प्रगटीकरण त्यांनी केलं आहे. या कवितेचा भावार्थ बघण्यापूर्वी आपण कुसुमाग्रजांच्या प्रेमकवितेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्यही बघितलं पाहिजे की कुसुमाग्रजांची प्रेमकविता ही विशिष्ट आदर्शवादी अशा प्रकारच्या मूल्यांच्या किंवा आदर्शवादी अशा प्रकारच्या विचारांच्या अवगुंठनामध्ये प्रगटलेली आहे. ज्याप्रमाणे मराठीमध्ये विविध प्रकारची प्रेमकविता आहे ती भावसन्मुख आणि अनुभूतीचं आणि प्रत्यक्ष प्रेमाभूतीचं वर्णन करणारी आहे. कुसुमाग्रजांची कविता त्या मानाने वेगळी प्रेमकविता आहे. ती एक तत्वज्ञानपर, एक वैचारिक अशा प्रकारचं हे असणारी वैचारिकता, विचारसन्मुख अशा प्रकारची आणि तत्वज्ञानपर म्हणजे प्रेमाचं तत्वज्ञान मांडणारी प्रेमकविता मोठ्या प्रमाणात कुसुमाग्रजांनी जी काही लिहिलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं. म्हणजे प्रत्यक्ष प्रेमानुभूतीचं वर्णन करण्याऐवजी प्रेमातली जी एक प्रेम या संकल्पनेतली जी तत्त्व आहेत, आदर्श तत्त्व आहेत, त्या आदर्श तत्त्वांचं प्रकटीकरण करण्यासाठी कुसुमाग्रजांनी या कविता निर्माण केल्या आहेत. त्याच्यामधली पृथ्वीचे प्रेमगीत ही कविता आहे. तर हे जे नाट्यमय अशा प्रकारचं गीत आहे त्या नाट्यमय गीताचा भावार्थ कशा पद्धतीने आपण करू शकतो आणि त्याच्यामध्ये अर्थाचे दोन पदर आपल्याला कसे पाहायला मिळतात. पृथ्वीचे प्रेमगीत ही कविता जी आहे, युगामागुनी चालली रे युगेही, करावी किती भास्करा वंचना, किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना. अगदी पहिल्या कडव्यामध्येच कवितेचं जे काय मूळ मनोगत आहे, कवितेचा मूलधर्म काय आहे, कवितेचा आशय केंद्र काय आहे हे आपल्याला कवींनी पहिल्याच कडव्यामध्ये सांगून दिलेलं आहे. युगामागुनी चालली रे युगेही, पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते आणि चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो. त्यातूनच सर्व प्रकारचे ऋतू आणि प्रहर निर्माण होतात. हे एक नैसर्गिक सत्य आहे. वैज्ञानिक सत्यही म्हणू शकतो आपण त्याला, पण वैज्ञानिक सत्य म्हणण्यापेक्षा हे एक नैसर्गिक सत्य आहे. हे या संपूर्ण विश्वामध्ये असलेलं, अस्तित्वात असलेलं अशा प्रकारचं एक सत्य आहे. त्या वैश्विक सत्याचा, त्या नैसर्गिक सत्याचा, त्या भौगोलिक सत्याचा, अंतराळ विज्ञानाच्या सत्याचा आधार भक्कम आधार कवींनी या कवितेला घेतलेला आहे. आणि जी काही प्रतिकात्मकता या कवितेमध्ये आहे, जी काही रूपकात्मकता या कवितेमध्ये आहे, जी काही रूपकांची मालिका या कवितेमध्ये आहे, त्याला अतिशय तार्किक आणि सुसंगत अशा प्रकारचं वर्णन कवी करताना आपल्याला या कवितेमध्ये दिसतो. तर हे पृथ्वीनी भास्कराला म्हणजे सूर्याला उद्देशून लिहिलेलं गाणं आहे, गीत आहे, प्रेमाचं गीत आहे. आपल्याला माहीत आहे की पृथ्वी हे स्त्रीत्वाचं प्रतीक म्हणून आपल्या परंपरेमध्ये मान्य झालेलं आहे. पृथ्वी हे स्त्रीत्वाचं प्रतीक म्हणून धरतीला माता मानण्याची आपली परंपरा आहे, भारत माता मानण्याची आपली परंपरा आहे. तर हे जे बंकिमचंद्रांच्या वंदे मातरममधलं जे रूप आहे, पृथ्वीला स्त्रीत्वाचं प्रतीक मानलं जातं. पृथ्वी हे पंचमहाभूतातलं एक तत्त्वसुद्धा आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसतं की पृथ्वीचं आणि आकाशाचं नातं काही काव्यामध्ये मानलं गेलेलं आहे, पुरुष आणि स्त्रीत्वाचं प्रतीक म्हणून. म्हणजे स्त्रीत्वाचं प्रतीक पृथ्वी आहे. पण ह्या कवितेमध्ये आपल्याला असं दिसतं की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते आणि पृथ्वी हे स्त्रीत्वाचं प्रतीक, स्त्रीतत्वाचं प्रतीक आणि सूर्य हे पुरुषत्वाचं प्रतीक अशा प्रकारची रचना या कवितेमध्ये कवींनी केलेली दिसते. कवी काय म्हणतात बघा,
आणि ह्या सगळ्या कवितेच्या माध्यमातून या प्रतिमांच्या आणि रूपकांच्या माध्यमातून कवी मानवी जीवनातली प्रेमविषयक जी अनुभूती आहे, प्रेम जाणीव जी आहे, प्रेम नावाची जी संकल्पना आहे, त्या संकल्पनेचे विविध पदर उलगडून दाखवण्याचा किंवा त्या संकल्पनेतल्या ज्या त्याला महत्त्वाच्या गोष्टी वाटतात त्यांचे पदर उलगडून दाखवण्याचा प्रयत्न या कवितेमधून करतायत असं जाणवतं आपल्याला. युगामागुनी चालली रे युगेही, करावी किती भास्करा वंचना, किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना. अत्यंत काव्यमय, अत्यंत गीतात्म, अत्यंत गेयी अशा प्रकारची रचना आहे. कारण की या कवितेमध्ये कवीनी छंद, प्रसिद्ध छंद भुजंग प्रयात वृत्त जे आहे ते वापरलेलं आहे. पण गंमत अशी आहे या वृत्ताची की कवितेची प्रत्येक जे कडवं आहे 4 चरणांचं, त्यातला पहिला चरण हा भुजंग प्रयात वृत्तातला आहे. पहिला आणि तिसरा चरण हा भुजंग प्रयात वृत्तातला आहे. भुजंग प्रयात वृत्त प्रसिद्ध आहे, मनाच्या श्लोकांनी ते आपल्या सगळ्यांपर्यंत आलेलं आहे. क्रमानेच येती यचारी जयात, म्हणावे तयाला भुजंग प्रयात. यमाचा 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 हे गण आहेत त्याच्यातले. म्हणजे पहिलं अक्षर लघु, दुसरं गुरु, तिसरं गुरु, त्यानंतर पुन्हा लघु गुरु गुरु, लघु गुरु गुरु, लघु असा क्रम आहे आणि 12 अक्षरांचं एक चरण असा त्यातून तयार होतो. यमाचा 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 यमाचा. तर हे जे काही आहे ह्या रचनेमध्ये ही कविता बांधलेली आपल्याला दिसते. पण त्याच्यातही पुन्हा गंमत आहे की कुसुमाग्रजांनी इथे दुसरं आणखी एक वृत्त गुंफलेलं आहे, ते म्हणजे सौदामिनी नावाचं आहे, ज्याच्यामध्ये 11 अक्षरं आहेत. म्हणजे कवितेचा पहिला आणि तिसरा चरण हा भुजंग प्रयात, म्हणजे मना सज्जना भक्तिपंथेची जावे, युगा मागुनी चालली रे युगेही, या पद्धतीच्या भुजंग प्रयात वृत्तामधला आहे. आणि दुसरा आणि चौथा चरण हा सौदामिनी नावाच्या अक्षरगण वृत्तात, ही अक्षरगण वृत्त आहे भुजंग प्रयात आणि सौदामिनी. सौदामिनीचं वैशिष्ट्य असं आहे की यमाचा यमाचा य य य 3, यमाचा 3दा 3 आणि त्याच्यानंतर एक लघु अक्षर, एक गुरु अक्षर, म्हणजे य य य ल ग अशा प्रकारची रचना सौदामिनी वृत्तामध्ये आहे. आणि या पूर्ण रचनेमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की भुजंगप्रयात आणि सौदामिनी या 2 वृत्तांचा समन्वय करून या कवितेची रचना झालेली आहे. युगामागुनी चालली रे युगेही, करावी किती भास्करा वंचना. कवी असं म्हणतो आहे की पृथ्वी असं म्हणते आहे, सूर्याला उद्देशून लिहिलं आहे. हे संवाद गीत आहे, नाट्यगीत आहे, त्याच्यामुळे त्यामध्ये संवाद प्रधानता आहे. कुसुमाग्रजांच्या काव्यामध्ये संवाद प्रधानता अत्यंत महत्त्वाची असते, नाट्यमयता महत्त्वाची असते. आपल्याला माहीत आहे की कुसुमाग्रजांच्या नाटकांमध्ये काव्यात्मकता आहे आणि कुसुमाग्रजांच्या काव्यामध्ये नाट्यात्मकता आहे. आणि 2 गोष्टींचा समन्वय कुसुमाग्रजांच्या साहित्याला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातो, समाजमनाशी त्याचं नातं प्रस्थापित करतो. कारण की कुसुमाग्रज जी प्रतीकं आणि रूपकं वापरतात ती समाज संस्कृतीमध्ये रुजलेली रूपकं आहेत. म्हणून ही गीतात्मकता आणि ही लोकप्रियता जी कुसुमाग्रजांच्या एकूण काव्याला प्राप्त होते, ती अशा प्रकारच्या समाजमनामध्ये रुजलेल्या रूपक आणि प्रतीकांचा आधार आणि अत्यंत प्रभावीपणे घेतलेला, त्याच्यामुळे ती प्राप्त होते. युगामागुनी चालेल रे युगेही, करावी किती भास्करा वंचना. एका बाजूला लक्षात घ्या की कवी पृथ्वीचं सूर्यावर असलेलं अत्यंतिक अशा प्रकारचं प्रेम व्यक्त करताना दिसतो. एक अमूर्त अशा प्रकारची कल्पना इथे वापरलेली आहे कवीनी. आणि त्या कल्पनेच्या माध्यमातून प्रत्यक्ष जीवनामध्ये असलेलं प्रेम नावाची जी संकल्पना आहे त्या संकल्पनेचे विविध महत्त्वाचे घटक जे आहे ते सांगण्याचा प्रयत्न इथे कवी करतो. सातत्य कसं महत्त्वाचं. युगामागुनी चालली रे युगेही, करावी किती भास्करा वंचना. वंचना, उपेक्षा भास्कर करतो आहे, मिलन होत नाही आहे. एका बाजूला पृथ्वीतत्व आहे, दुसऱ्या बाजूला अग्नितत्व आहे आणि त्याचं मिलन होत नाही आहे. युगामागुनी चालली रे युगेही, करावी किती भास्करा वंचना. भास्कर हे एक नाव आहे सूर्याचं. मित्र, रवी, सूर्य, भानू, खग, पुष्य, हिरण्य, मरीचादित्य, सवित्रार्क, भास्करेभ्यो नमो नमः. तर सूर्याच्या या नावांमध्ये भास्कर हे एक प्रसिद्ध नाव आहे. युगामागुनी चालले रे युगेही, करावी किती भास्करा वंचना, किती काळ कक्षेत धावू तुझ्या आम्ही. एका विशिष्ट अंतरावरनं पृथ्वी सूर्याभोवती फिरते आहे, आपल्याला माहिती आहे.
किती काळ कक्षेत धावू झामी, कितीदा करू प्रीतीची याचना. प्रेमाची याचना करणारा प्रियकर किंवा प्रेयसी, इथे स्त्रीतत्व आहे आणि स्त्री एक प्रकारे पुरुषाची याचना करते आहे, अशा प्रकारचं चित्र कवींनी उभं केलं आहे. आणि स्त्रीच्या त्या प्रेमाची उदात्तता कशी आहे, तिची भव्यता कशी आहे, त्या प्रेमातलं मांगल्य आणि पवित्रता कशी आहे, त्याचं वर्णन एक प्रकारे कवी या कवितेमध्ये करताना आपल्याला दिसतो. पुढे कवी म्हणतो की नव्हाळीत लेना, केवळ पृथ्वीचं प्रेमगीत म्हणूनही ही नाट्य कविता आपण अभ्यासली तर निसर्गाचं एक सौंदर्य, एक भव्यता त्याच्यामध्ये जी दिसते, त्याच्यामध्येही एक प्रकारचं वेगळं मोठेपण आहेच. आणि सोबत प्रेमतत्वाचं प्रकटीकरण करण्यामध्ये ज्या अर्थाचा दुसरा पदर या कवितेमध्ये आहे, त्याच्यातूनही ही कविता अधिक मोठी आणि अजरामर झालेली आहे असं आपल्याला दिसतं. प्रेमामध्ये काय असतं, नव्हाळीत लेना उमाळे उसासे, नती आग अंगात आता उरे. पृथ्वी सूर्याला उद्देशून म्हणते, नव्हाळीत लेना उमाळे उसासे, नवेपणातले उमाळे उसासे आता राहिलेले नाहीत. नती आग अंगात आता उरे, ती प्रेमाची आग, ती तीव्रता आज शिल्लक नाही, पण विझोनी आता यौवनाच्या मशाली. आता ते यौवनातलं प्रेम जे आहे, ते आकर्षण आहे, ते कदाचित कमी झालेलं आहे. उरी राहिले काजळी कोपरे, पृथ्वीच्या उरामध्ये काय असतं, काजळी कोपरे असतात, ज्वालामुखी असतो आणि कोळसा असतो. त्याचा संदर्भ इथे कवींनी वापरलेला आहे. आणि स्त्रीत्वाच्या प्रेमाच्या गाभ्यामध्ये काय असतं, प्रेम महत्त्वाचं असतं. जरी अनेक वर्षांचं आणि दिवसांचं हे गेलेलं तरी प्रेमातली निष्ठा महत्त्वाची आहे. परी अंतरी, हे सगळं झालं तरी परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे, अविश्रांत राहील अन जागती. पृथ्वी सूर्याला उद्देशून म्हणते आहे किंवा स्त्रीत्व पुरुषत्वाला उद्देशून म्हणत आहे. त्याच्या प्रेमाचं तत्व सांगताना परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे, अविश्रांत राहील अन अविश्रांत, विश्रांती न घेता सतत, न जाणे न नेणे कुठे चालले मी, कळे तू पुढे आणि मी मागती. कदाचित मला माहिती नाही की मी तुझ्या मागे किती वर्षापासून धावते आणि किती पुढे धावणार आहे, पण मला एवढं माहीत आहे की तू पुढे आणि मी मागे आहे. तुझ्या मागे आणि तुझ्यावरच्या निष्ठांमध्येच या सगळ्या प्रेमाचं महत्त्व आहे, कवी म्हणतो. या पहिल्या 3 कडव्यांमध्ये पृथ्वी आणि सूर्याचा संवाद आहे आणि या संवादामध्ये पृथ्वीनी सूर्याविषयीची आपली अनन्य निष्ठाभाव, अनन्य प्रेमभाव व्यक्त केलेला आहे, जो वेगवेगळ्या प्रकारच्या बाह्य याच्या पलीकडचा आहे. एक तत्व जे आहे प्रेमतत्व, त्या प्रेमतत्वाचं जे आदर्श रूप आहे हे कवी या ठिकाणी सांगताना आपल्याला दिसतो. इथे थोडं कवितेमध्ये एक वळण आलेलं आहे आणि त्यामध्ये एक नाट्यात्मकता आली आहे. आता इतर जे घटक आहेत, या म्हणजे ज्याला आपण म्हणू की सूर्याच्या प्रकाशतत्वाचं स्वरूप असलेले इतर घटक आहेत, त्यांचं वर्णन इथे कवींनी केलं आहे. गंमत आहे बघा की जे मूळ प्रकाश तत्व आहे, सूर्यतत्व आहे, त्याच्याविषयी जे पृथ्वीचं नातं आहे ते अनन्यसाधारण अशा प्रेमाचं निष्ठेचं नातं आहे. पण त्या अग्नितत्वाचे विविध जे आकार आहेत, नकली अशा प्रकारचे आकार आहेत समजा, किंवा त्याचं तत्व घेऊन पृथ्वीला प्रभावित करू पाहणारे जे विविध घटक आहेत, त्याचं वर्णन पुढच्या काही कडव्यांमध्ये कवी करतात. दिमाखात तारे नटोनी थटोनी, श्री टाकीती दिव्य उल्का फुले, परंतु तुझ्यावर मूर्ती वाचून देवा, मला वाटते विश्व अंधारले. ज्या पद्धतीने एका बाजूला पृथ्वीचं सूर्यावर अनन्यसाधारण असं प्रेम आहे, त्याप्रमाणे पृथ्वीवर प्रेम करणारे सुद्धा घटक या सगळ्या अंतराळ पर्यावरणामध्ये आहेत. त्यातला पहिल्या घटकाचं वर्णन कवीनी केलं की तारे जे आहेत, आकाशात चमचमणारे तारे. दिमाखात तारे अर्थात तारे म्हणजे परप्रकाशच आहे. दिमाखात तारे नटोनी तटोनी, श्री टाकीती दिव्य उल्का फुले, पृथ्वीवर उल्कापात होत असतो. त्याच्यावरून ही कल्पना कवीनी केलेली आहे की पृथ्वी असं म्हणते सूर्याला की माझ्यावर प्रेम करणारे इतर या अवकाशामध्ये जे विविध घटक आहेत त्याचं वर्णन ती करते. त्याच्या तुलनेमध्ये आपल्या प्रेमाचं वेगळेपण काय आहे हे तिला या ठिकाणी सांगायचं आहे. दिमाखात तारे नटोनी थटोनी, श्री टाकीती दिव्य उल्का फुले, परंतु तुझ्या मूर्ती वाचून देवा, मला वाटते विश्व अंधारले. हे जे वास्तव आहे, निसर्गातलं आणि अंतराळ विज्ञानातलं वास्तव आहे, ह्या ठिकाणी प्रगटलेलं आहे. एक प्रकारे भौगोलिक वास्तव या ठिकाणी प्रगटलेलं आहे, कारण की सूर्याशिवाय इथे प्रकाशाचं अस्तित्व नाही आहे.
जे काही दिसतं ते सूर्याच्या याच्यामुळेच आहे. मला वाटते विश्व अंधारले, तुझ्या मूर्ती वाचून देवा. तुवा सांडलेले कुठे अंतराळत, वेचून या दिव्य तेजक कण. मला मोहवाया बघे हा सुधांशू, तपाचार स्वीकारुनी दारुण. दुसरं माझं प्रेमपात्र जे आहे, पृथ्वी म्हणते प्रेमपात्र जे आहे, पृथ्वीभोवती फिरणारं प्रेमपात्र. प्रियकर हा प्रेयसी भोवती फिरतो किंवा प्रेयसी प्रियकराभोवती फिरते. एक पात्र दुसऱ्या पात्राभोवती फिरतं. प्रेमातला हा अत्यंत महत्त्वाचा आचार आहे, महत्त्वाचं वर्तन आहे की त्याच्या भोवती फिरत राहणं. तर हे जे भोवती फिरणं आहे, प्रेम व्यक्त करण्याची जी भावना आहे किंवा जे काही घटक आहेत, ज्या काही पद्धती आहेत, त्याचं वर्णन इथे केलेलं आहे कवीनी. दुसरा जो आहे तो प्रेमपात्र ते म्हणजे सुधांशू. सुधांशू म्हणजे चंद्र जो आहे. सुधा म्हणजे अमृताचा अंश ज्याच्यामध्ये आहे, अमृताने परिपूर्ण तो झालेला आहे. तुवा सांडलेले कुठे अंतराळात, वेचून या दिव्य तेजक्कण. अर्थात हा परप्रकाशित आहे. तुवा सांडले, तुवा म्हणजे भास्कर, तुवा म्हणजे सूर्य. सूर्याने अंतराळामध्ये सांडलेले तेजक्कण वेचून मला मोहवाया बघ्या सुधांशू. कारण की ज्याप्रमाणे पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याप्रमाणे चंद्र पृथ्वीभोवती फिरतो आहे. हे जे भौगोलिक नैसर्गिक अवकाश विज्ञानातलं सत्य आहे, त्याचा इथे अत्यंत चपखल वापर कवीने केलेला दिसतो. म्हणून तो म्हणतो की मला मोहवाया बघे हा सुधांशू, तपाचार स्वीकारुनी दारुण. ज्याप्रमाणे पृथ्वी सूर्याच्या प्राप्तीसाठी तप करते आहे, तसंच तप चंद्र सुधांशू पृथ्वीच्या प्राप्तीसाठी करतो आहे. तपाचार स्वीकारुनी दारुण. तो तिच्या भोवती फिरतो आहे. आणि केव्हापासून फिरतो आहे? युगामागुनी युगे तो फिरतो आहे. तिसरं प्रेमपात्र याच्यामध्ये येतं, तुवा सांडलेले सुधांशू नंतरचं पिसारा प्रभेचा. पिसारा प्रभेचा उभारून दारी, पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ. करी प्रीतीची याचना लाजुनी, लाल होऊन या लाजरा मंगळ. इथे मग वेगवेगळे घटक आलेले आहे. शुक्र आहे पहाटे, आणि तिच्यावर प्रेम करण्यासाठी, तिच्यावर इम्प्रेशन, तिच्यावर प्रभाव गाजवण्यासाठी, तिचं लक्ष आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करणारे प्रेमातले प्रियकराची विविध रूपं असतात. ती इथे वर्णन केलेली आहे. करी प्रीतीची याचना लाजुनी, लाल होऊन या लाजरा मंगळ. प्रेमाचं आपलं प्रेमपात्र किंवा आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी विविध पद्धतीने प्रेमाची याचना, विविध पद्धतीने प्रेमातले विभ्रम दाखवणारे जे या निसर्गातले विविध घटक आहेत त्याचं वर्णन केलेलं आहे. परिदिव्यते तेज. एक इथे हे राहिलेलं आहे की निराशेत संन्यस्त होऊन बैसे, ऋषींच्या कोळी उत्तरेला ध्रुव. पिसाटा परी केस पिंजारुनी हा, करी धूमकेतू करी आर्जव. इथे कवितेतले कडवे थोडेसे मागे पुढे झालेले आहेत या गुगलवरच्या त्या याच्यामध्ये. मूळ कवितेमध्ये जे कडवं आहे त्याच्यामध्ये पिसारा प्रभेचा आणि त्याच्यानंतर निराशेत संन्यस्त होऊन पैसे अशा प्रकारचा आहे. इथे कवी एक कडवं मागे पुढे झालेलं आपल्याला दिसतं. तर निराशेत संन्यस्त होऊन बैसे, ऋषींच्या कळी उत्तरेला ध्रुव. म्हणजे ज्याप्रमाणे एखादा ऋषी आपल्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी, लक्ष्याच्या प्राप्तीसाठी तप करतो आहे, दारुण अशा प्रकारचं तप करतो आहे, तशा प्रकारचा हा उत्तरेचा ध्रुव जो आहे, आढळ अशा प्रकारचा ध्रुव तारा जो आहे, तो सुद्धा माझ्यासाठी तप करतो आहे. पिसाटा परी केस पिंजारुनी हा, करी धूमकेतू कधी आर्जव. धूमकेतू तो सुद्धा एखादा प्रियकराची विविध रूपं असतात, त्याच्यातला हा पिसाटासारखा प्रियकर आहे. एक प्रकारे अत्यंत आक्रमक अशा प्रकारचा प्रियकर आहे. आणि त्या प्रियकराची म्हणजे प्रियकराची विविध रूपं इथे ध्रुवाच्या, शुक्राच्या, मंगळाच्या, चंद्राच्या आणि धूमकेतूच्या माध्यमातून कवी इथे मांडताना दिसतात. परंतु या सगळ्यांचं वर्णन केल्यानंतर जवळजवळ चौथं, पाचवं, तिसरं, चौथं, पाचवं आणि सहावं अशा 4 कडव्यांमध्ये या विविध पृथ्वीच्या प्रियकरांचं पृथ्वी वर्णन करते असं आपल्याला दिसतं.
या सगळ्या याच्यातून आपल्याला काय दिसतं एक दुसऱ्या बाजूला, की ही कविता ही रूपकात्मक कविता आहे आणि त्याच्यामध्ये मानवी भावभावनांचा आरोप आणि या निसर्गातल्या घटकांवर कवीने केलेला आहे, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हा आरोप करताना अर्थातच प्रेमाची जी विविध रूपं असतात, प्रियकरांची जी विविध रूपं असतात, प्रेयसी प्रियकरांची जी विविध रूपं असतात, प्रेमातले जे विविध घटक असतात किंवा त्या प्रेमातले जे विविध विभ्रम असतात, त्यांचंही वर्णन अनायास कवी करतो आहे. म्हणून ही प्रेम कविता आहे. लक्षात घ्या, हे प्रेमविषयक नाट्यगीत आहे. म्हणजे एका बाजूला सूर्य आणि पृथ्वीचं नातं प्रगट करताना स्त्री आणि पुरुषाच्या नात्यातल्या प्रेमाचे विविध विभ्रम कवी प्रगट करत चालला आहे. आणि त्यातलं आदर्श काय आहे, त्यातलं महत्त्वपूर्ण काय आहे, त्यातल्या निष्ठा कशा महत्त्वाच्या आहे, त्यातलं सातत्य कसं महत्त्वाचं आहे, हे कवीला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि मग या 4 कडव्यानंतरचं कडवं येतं महत्त्वाचं, ते आहे प्रेमातलं जे आदर्श रूप आहे, जे कुसुमाग्रजांना ॲक्च्युअल या कवितेमध्ये जे प्रकट करायचं आहे, प्रेमातलं जे आदर्श रूप आहे ते कवीला प्रगट ज्या ठिकाणी करायचं आहे. कुसुमाग्रजांची कविता ही स्वातंत्र्यपूर्व काळातल्या विशिष्ट अशा प्रकारच्या आदर्शवादी सामाजिक जाणीवांनी प्रेरित अशा प्रकारची कविता आहे, प्रभावित अशा प्रकारचं काव्य आहे. त्यांच्या जीवन जाणीवा ज्या आहेत, त्यांची जीवनदृष्टी जी आहेत, त्या विशिष्ट अशा प्रकारच्या आदर्शवादाने प्रभावित झालेल्या आहेत. त्या आदर्शवादी भावनांच्या माध्यमातून प्रेम या तत्वाकडे, प्रेम या विषयाकडे कवी कसं पाहतो ते आपल्याला या कवितेतून दिसतं. म्हणून कुसुमाग्रजांच्या कवितेची पृथगात्मता, प्रेम कवितेची पृथगात्मता ती याच्यामध्ये आहे. अशा प्रकारचीच कविता आपल्याला मुक्तिबोधांच्याही याच्यामध्ये अशा प्रकारची प्रेमभावना दिसते. ही प्रेमभावना आदर्शवादी आणि सामाजिक आणि राष्ट्रीय अशा प्रकारच्या निष्ठांमध्ये आणि ह्या प्रेमभावनेमध्ये संघर्षाचं चित्रण त्यांच्या काव्यामध्ये आपल्याला दिसतं. ही आदर्शवादी प्रेमाची अनुभूती कवीने या कवितेमध्ये व्यक्त केलेली आहे. पुढच्या कडव्यामध्ये कवी म्हणतो, परी दिव्यते तेज पाहून पूजून, म्हणजे तुझ्याविषयीचं जे माझं प्रेम आहे, म्हणजे सूर्याविषयीचं जे आहे दिव्य अशा प्रकारचं, घेऊ गळ्याशी कसे काजवे, ही सगळी माझ्याभोवती जमलेली जी प्रेमाची पिलावळ आहे, यांना पृथ्वीने काजवे म्हटलेलं आहे. म्हणजे अत्यंत शूद्र अशा प्रकारचं प्रेम व्यक्त करणारे, घेऊ गळ्याशी कसे काजवे, नको शूद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहूनही साहावे. तुझं दूरत्व मला मान्य आहे, पण तू प्राप्त होत नाही, म्हणून इतर कुणाचं प्रेम मी स्वीकारू शकत नाही, प्रेमातले तडजोड स्वीकारू शकत नाही. प्रेमामध्ये निष्ठा ही अत्यंत महत्त्वाची आहे. एकवचनी एक बाणी, प्रभू रामचंद्र आणि सीतेप्रमाणे ही जी निष्ठा महत्त्वाची आहे प्रेमातली, त्या निष्ठेचं वर्णन या कडव्यामध्ये कवी करतात की नको शूद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहूनही साहावे. पुढे पृथ्वी वर्णन करते, तळी जागणारा निखारा उफाळून येतो कधी आठवाने वर. बघा, तळी जागणारा निखारा उफाळून येतो कधी आठवाने वर, शहारून येते कधी अंग तुझ्या, स्मृतीने उले अन सले अंतर. आजही माझ्या मनामध्ये जी प्रीती जागृत आहे, कशी आहे ती, तर त्याचं वर्णन, त्याचे विभ्रम, प्रत्यक्ष अनुभूती जी आहे ती इथे कवीने वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे कवी असं म्हणतो, गमे की तुझ्या रुद्ररूपात जावे. काय वाटतं एखाद्या अत्यंत प्रेम करणाऱ्या व्यक्तीचं जे हृदय आहे ते कशा प्रकारची भावना आपल्या प्रेमपात्राविषयी आणि प्रिय व्यक्तीविषयी ठेवतो. गमे की तुझ्या रुद्ररूपात जावे, मिळवणी गळा घालूनी या गळा, तुझ्या लाल ओठातली आग प्यावी, मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा. शेवटी प्रेम हे जे तत्व आहे ते या चराचरामध्ये व्याप्त असलेलं तत्व आहे. त्या प्रेमतत्वाचं आदर्श रूप कवी वर्णन करतो आहे. मिळवणी घा, त्या प्रेमाची जी काही परिणती आहे, फलश्रुती आहे, ती त्या मिलनामध्ये आहे, स्त्री आणि पुरुषाच्या मिलनामध्ये आहे, स्त्री पुरुष तत्वाच्या मिलनामध्ये आहे. आणि ती इथे कवी व्यक्त करतो की तुझ्या लाल ओठातली आग प्यावी, मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या काळा. प्रेमाचं वेगळेपण वर्णन करताना आपले जे प्रसिद्ध कवी शायर आहे गुलजार, ते वर्णन करतात. प्रेमाचं वर्णन महत्त्वाचं आहे. ते असं म्हणतात,
हमने देखी है उन आँखों की महकती खुशबू, हाथ से छू के इसे रिश्तों का इल्ज़ाम ना दो। सिर्फ एहसास है, रूह से महसूस करो, प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम ना दो। प्यार कोई बोल नहीं, प्यार आवाज़ नहीं, एक खामोशी है, सुनती है कहा करती है, जो न रुकती है न झुकती है न ठहरी है कहीं, नूर की बूंद है, सदियों से बहा करती है। हे जे प्रेमतत्व आहे त्या प्रेमतत्वाविषयीची आणि त्या प्रेमतत्वातल्या आदर्श रूपाविषयीचं वर्णन करणारी ही कविता आहे. पृथ्वीच्या आणि सूर्याच्या रूपकाच्या माध्यमातून एक प्रकारे कुसुमाग्रज प्रेमाचं जे आदर्श रूप आहे ते या कवितेमध्ये रेखाटताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून शेवटी कवी म्हणतात किंवा पृथ्वी म्हणते, अमर्याद मित्रा तुझी थोर बियन, मला ज्ञात मी एक धुलीकण. पृथ्वी धुलीकण आहे, धुलीकणांपासूनच बनलेली ही धरणी माता आहे. अमर्याद मित्रा तुझी, मला माहिती आहे की तुझी थोरवी अमर्याद आहे. मित्र, मित्र हे भास्कराचं किंवा सूर्याचं एक नाव आहे. अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन, मला ज्ञात मी एक धुलीकण. पण प्रेमाचं आदर्श रूप कुठे आहे? निष्ठेमध्ये आहे, सातत्यामध्ये आहे आणि समर्पणामध्ये आहे, सरेंडरमध्ये आहे. इथे नवविधा भक्तीची सुद्धा आपल्याला आठवण होऊ शकते. म्हणजे जी काही भक्तीचं रूप आहे, प्रेमाचं भक्तीमध्ये रूपांतर होणं, प्रेयसीपासून परमेश्वरापर्यंत ही जी विविध प्रेमाची रूपं आपल्याला पाहायला मिळतात, त्याचा एक मध्यबिंदू काढणारं हे आदर्श रूप इथे दिसतं आपल्याला की अमर्याद मित्रा तुझी थोरवियन, मला ज्ञात मी एक धुलीकण, अलंकारणे आला परिपाय तुझे, धुळीचेच आहे मला भूषण. तुझं कितीही मोठेपण असलं की आपल्याकडे छोटेपण, जो प्रेमपात्र आहे त्याच्याविषयीची आत्यंतिक समर्पण भावना, जशी भक्ताच्या मनामध्ये भगवंताविषयीची समर्पण भावना आहे आणि तेच खरं प्रेम आहे, तीच खरी प्रेमाची अनुभूती आहे, तेच खरं प्रेमाचं आदर्श रूप आहे, असं या ठिकाणी बहुतेक कुसुमाग्रजांना सुचवायचं आहे असं मला वाटतं. मला असं वाटतं की या ठिकाणी या कवितेचा भावार्थाचं प्रगटीकरण आपण पूर्ण करू. धन्यवाद.